सांगलीतील मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या कथित बोगस चेंज रिपोर्ट प्रकरणी 7 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाची माहिती संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष फारुकभाई जमादार, सचिव कय्यूम पटवेकर आणि संचालकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। संस्थेचा बनावट शिक्का, नोटीस बुक आणि कथित खोट्या स्वाक्षरांचा वापर करून वक्फ बोर्डामध्ये बनावट चेंज रिपोर्ट सादर करण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला। या माध्यमातून वक्फ बोर्डाची दिशाभूल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। संबंधित कागदपत्रे, वक्फ बोर्डाच्या नोंदी आणि संस्थेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा त्यांनी दावा केला। या प्रकरणाचा न्यायालयातही पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मुस्लिम एज्युकेशन कमिटी ही सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची जुनी शैक्षणिक संस्था असून जिल्ह्यातील एकमेव अनुदानित मुस्लिम शाळा या संस्थेमार्फत चालवली जाते। या वादामुळे संस्थेच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे सांगत भविष्यात राजकारणाऐवजी विकासाला प्राधान्य देणार असल्याचे अध्यक्ष फारुकभाई जमादार यांनी सांगितले। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि पुढील 5 वर्षाचा विकास आराखडा राबवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। पत्रकार परिषदेला सेक्रेटरी कय्यूम पटवेकर, संचालक अमनभाई पठाण, असलमभाई बागवान आणि रफिक कडलासकर उपस्थित होते। मी कय्यूम आमिर रमजा पटवेकर, सेक्रेटरी मुस्लिम एज्युकेशन कमिटी। आजच्या या प्रेसला उपस्थित असलेले आमचे संस्थेचे अध्यक्ष फारुकभाई जमादार, संचालक अमनभाई पठाण, असलमभाई बागवान आणि रफिक कडलासकर हे 5 संचालक आम्ही आज उपस्थितमध्ये ही पत्रकार परिषद घेतो आहे। अत्यंत महत्त्वाचा विषयावर मुस्लिम एज्युकेशन कमिटीची निवडणूक मागच्या महिन्यामध्ये पार पडली। त्या निवडणुकीच्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने तात्पुरतीची स्थगिती दिली होती। त्यानंतर त्यांनी सगळी कागदाची पडताळणी केल्यानंतर त्यांनी तो स्टे, नंतर तात्पुरता दिलेला स्टे तो उठवल्यानंतर आमची रीतसर बैठक होऊन आमची फारुकभाई जमादार यांची अध्यक्षपदी निवड झाली, माझी सेक्रेटरीपदी निवड झाली। मग आम्ही आमच्या बैठकीनंतर माझ्या सहीनं वक्फ बोर्डाकडे आमचा चेंज रिपोर्ट दाखल केल्यानंतर आमचा कामकाज चालू झाला। परवा वक्फ बोर्डामधून आम्हाला कळालं की अनेक चेंज रिपोर्ट दाखल झालेला आहे। तो मी पैसे भरून रीतसर अर्ज करून तो चेंज रिपोर्ट आणला। तो अफान नदाब, शाकीर तांबोई, फयाज नदाब अशा ह्या 7 लोकांनी एक बोगस चेंज रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल केला होता। तिची आम्ही रीतसर कॉपी आणली। त्यामध्ये आमच्या नजरेत आलं की बनावट शिक्का, बनावट नोटीस बुक संस्थेच्या कार्यालयामध्ये 29/6 आत्ताच्या परवाच्या सायंकाळी 6ला त्यांनी बैठक दाखवलेली आहे। असा त्यांनी सगळा रेकॉर्ड तयार करून चेंज रिपोर्ट तिथं दाखल केला। तो आम्ही चेंज रिपोर्ट रीतसर आणला आणि आमच्या नजरेत आलं की हे सगळं बोगसगिरी आहे। म्हणून आमच्या अध्यक्षांनी पहिला तक्रारीचा अर्ज शहर विश्रामबाग पोलीस स्टेशन इथं केला। पोलिसांनी फक्त तक्रारीवर लगेच FIR न दाखल करता 4 दिवस त्यांनी पडताळणी केली, कागदपत्राची सगळं पडताळणी केली, संस्थेच्या CCTVs तपासला, वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याचं त्यांनी म्हणणं घेतलं। त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस स्टेशनने ह्या 7 जणांवर गुन्हा नोंद केलेला आहे। बोगसगिरीचा विश्रामबाग पोलीस स्टेशन यांनी गुन्हा नोंद केलेला आहे। या गुन्हा नोंदच्या मागचा, हे बोगसगिरी करण्याच्या मागचा कोण माणूस आहे, ह्याच्या मागं ह्यांना शिकवण कोणाची आहे, संस्थेचा कोण माजी पदाधिकारी ह्याच्या मागं आहे, त्याचाही तपास आम्ही पोलिसांना विनंती केलेली आहे। हे करा, कारण आमचा ह्या संस्थेमागं संचालक होण्याचा, पदाधिकारी होण्याच्या मागचा हेतू राजकारण काहीही नाही। संस्था जी 10 वर्षात बॅकफूटला गेलेली आहे, आम्हाला तो प्रगतीपथावर आणायचा आहे, पूर्वपदावर आणायचा आहे। त्यासाठी आमच्या अध्यक्षांनी एक ब्ल्यूप्रिंट, एक प्लॅन तयार केलेला आहे की आम्हाला येत्या 5 वर्षामध्ये ही संस्था कशी डेव्हलपमेंट होईल। सांगली शहरातील मुस्लिम समाजाची एकमेव अनुदानित शाळा आहे। काही मतभेद होते पूर्वी आमच्यात सुद्धा, संपवून घेतले कारण संस्था महत्त्वाची आहे। पण हे जो प्रकार आहे असा बोगसगिरी तयार करण्याचा, आणि ह्या आता मला हे विश्रामबाग पोलीस स्टेशनचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा आभार मानायचा आहे, कारण असे चेंज रिपोर्ट चॅरिटी कमिशनरमध्ये केव्हाही दाखल करून घेतले जात नव्हते, पण वक्फमध्ये सरास होतात। पण ह्यामुळे चेक बसेल,
त्यांना कुठंतरी अंकुश ठेवता येईल की कुठलाही अधिकृत चेंज रिपोर्ट दाखल झाल्यानंतर बोगस अधिकृत त्यांनी स्वीकारूच नये, असा एक चांगला संदेश ह्या आपल्या हे जे केस झालेलं आहे त्याच्यामार्फत समाजात आणि सांगली जिल्ह्यामध्ये जाईल आणि ह्या लोकांना कडक शासन व्हावं अशी आम्ही मागणी पोलिसांना केलेली आहे. पोलीस आपले FIR नोंद केलेली आहे, त्यांची पुढची प्रोसेस त्यांनी पार पाडतील. आम्ही कोर्टामध्ये सुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा जोरदार करू, कारण असे प्रकार पुन्हा परत होता कामा नये. आता तुम्हाला आता मी बोलताना बोललो की आम्हाला कुठंही इतर राजकारण आणायचं नाही, मोठेपणा दाखवायचा नाही. संस्था डेव्हलपमेंट हा एकमेव आमचा अजेंडा आहे. आमची गारपीरची जागाची कॉर्नरची जागा असेल, संजयनगरची ही इमारत असेल, गुणवत्ता विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल, स्टाफमध्ये एकमता कशी असेल, लहान मुलं गरीब मुलांना चांगले शिक्षण कसे मिळेल, नवीन योजना कसं आम्ही अंमलात आणू, अल्पसंख्याकांची कशी योजना आम्ही अवलंब करू, नवीन आता जे टेक्नॉलॉजी नवीन शिक्षण प्रणाली जी येते आहे त्यात आम्हाला जायचं आहे. त्यांनी तशी एक 4 लोकांची चर्चा करतायत की बाबा आपल्याला नवीन डेव्हलपमेंटमध्ये आपण कसे जाऊ. हे जुनं शिक्षण हे आपल्याला चालू ठेवायचंच आहे, सगळं आपल्याला करायचं, पण नवीन प्रणालीमध्ये सुद्धा आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे. म्हणून सांगली शहरातील व सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला मला आव्हान आहे, चांगल्याला चांगल्या म्हणण्याची दानत ठेवा आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.